रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, जवळ घे ना. तसं नाही, मला कोणाचं मार्केट नाही खायचं. पहिली गोष्ट, माझं आनंद आहे. स्टेज म्हणजे खुशी, एकदम माझं सगळं दुःख विसरणारी ती गोष्ट आहे. त्यांचं माझ्यावर खूप जास्ती प्रेम आहे, म्हणून ते माझ्या बाबतीत बोलतात. ॲक्टिंग म्हटलं की मी पहिलंच म्हणते की "अरे, अरे, नको, नको." असं होतं मला. ती रील येते ना आजकाल, मैं जलवा बरकरार रखूंगा, आप जलन बरकरार रखिए. कसं होतंय, कसं होतंय, कसं होतंय. जसं गाणं आलं, मी पहिल्यांदा मी एकदम खुश. मी आज टॅटू वगैरे काढणं वगैरे हे हे मी पण शॉक. अरे हे काय? जिथं प्रेक्षक तिथं मी ते ते सोडून द्यायचं. सण वगैरे मला काही नाही. उलट काम आलं ना, तर मी म्हणते, "अरे चल राहू दे." अमृता अमृता खानविलकर, अमृताताईचा मला डान्स खूप आवडतो. करूया गौतमींना घेऊया का? मी म्हटलं हा 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 नक्की. छोटे-छोटे जीवजंतू. जीवजंतू होते. हो, माझ्या पण रूममेट विंचू पण होते. मी आता स्वतःलाच बघतो. ते हिंदीमध्ये आपलं नोरा, नोरा फतेह हां, माधुरी दीक्षित ते 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 आवडतं. ते तर माधुरी दीक्षित फेव्हरेट आहे. मंडळी नमस्कार. मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. मराठीत चित्रपट बघतो. विविध जॉनराचे चित्रपट असतील किंवा विविध गाणी जी आहेत, एक वेगळा विषय असतो. कधीतरी ज्या पद्धतीने पिक्चरायझेशन असतं, या सगळ्याच गोष्टी बघणं महत्त्वाचं ठरतं. पण नुकतंच नवीन आलेलं गाणं जे आहे, ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय. कारण या गाण्यात जे 2 चेहरे दिसतायत, ज्यांचं हे गाणं आहे, हे सगळे आपल्या जवळची लोकं आहेत. हे जवळचे कलाकार आहेत. एक आहे सबसे कातिल गौतमी पाटील आणि दुसरे म्हणजे कायमच अगदी लहानपणापासून आपण त्यांना बघतोय. तेच महाराष्ट्राचे, भारताचे क्रश आहे अनेक मुलींचे. ते म्हणजे अभिजित सावंत. खूप खूप स्वागत आहे दोघांचं. म्हणजे हे पेअरिंग या दोघांचं असं एकत्र मुलाखत मी करेल कधीही मलाच वाटलं नव्हतं. हे तुम्हाला कसं वाटलं हे दोघं एकत्र मिळून काहीतरी गाणं कराल? अभिजितदा तुझ्यापासून सुरुवात करेल. मी बिग बॉसच्या नंतर पण आणि त्यावेळेला ज्या रील्समध्ये ज्या प्रकारे गौतमींचा डान्स बघून आहे ना, सगळेच इम्प्रेस्ड होते त्यावेळेला. आणि मला असं वाटलं, की ह्या गाण्यासाठी ज्यावेळेला सारेगमने अप्रोच पण केला, की आपण हे करूया, गौतमींना घेऊया का? मी म्हटलं हां, 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 नक्की. कारण त्या खूप चांगल्या परफॉर्मर तर आहेत त्या. पण एक एक सोज्वळपणा पण आहे चेहऱ्यावरती आहे ना, आणि जे त्या गाण्याला इम्पॉर्टंट होतं आणि त्या पद्धतीने मॅडमनी म्हणजे मग तर कहरच एकदम केलंय पूर्ण गाण्यात. खूप वेगळी दिसली. म्हणजे आम्ही तुला स्टेजवर परफॉर्म करणारी गौतमी किंवा त्यानंतर केलेले काही आयटम नंबर्स मराठी सॉन्ग असतील. याच्यात गौतमीला ज्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केलेलं आहे, तुला स्वतःला बघून काय वाटलं? रुपेरी वाळूत या गाण्यात तू जेव्हा स्वतःला बघितलं म्हणजे काही रेट्रो लूक आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वात प्रथम सारेगमा चॅनलचं आभार मानते. का तर वेगळं लूक केलंय, काय म्हणजे काहीतरी वेगळं केलंय. खूप वेगळं झालंय, की ते सगळ्यांना खूप असं लक्ष वेधलंय ते म्हणजे त्यांनी. तर ते खूप छान आहे आणि मला आवडलं. कारण मला वेगळं काहीतरी करायला आवडलं. मला वेगळं काहीतरी करायला मिळालं. म्हणून मला ते खूप छान वाटलं. आणि अभिजित सर इंडियन आयडलच्या वेळेस बघितलं होतंस तू आणि त्यानंतर बघितलं आता डायरेक्ट गाण्यात. त्यावेळेला शाळेत शाळेत पण मी नसताना बिग बॉ बिग बॉ तुला मी बिग बिग बॉस बॉसला बघितल्यावर म्हणजे बिग हां, हां. तिथून माझी म्हणजे बिग बॉसला मी मी ते बघितलंच आहे, काही विषय नाही. कसं वाटलं अभिजित सोबत परफॉर्म करून आणि खूप छान ॲक्चुअली आपण म्हणजे त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक नाही का, की अरे कसं होईल? म्हणजे आज किती केलं त्यांचं एवढं नाव आहे, मग हे ते मग आज ते खूप कसं करू मी त्यांच्यासोबत नाही का, कम्फर्टेबल कशी? पण त्यांनी स्वतः मला एकदम कम्फर्टेबल करून दिलं आणि असं वाटून नाही दिलं त्यांनी, की अरे आपण पहिल्यांदाच भेटतोय. म्हणून ते खूप छान वाटलं आणि त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे मला एकदम छान आम्ही एन्जॉय केलंय पूर्ण 3 दिवस आमचं शूट होतं. तिघही दिवस आम्ही मस्त एन्जॉय केलंय. अच्छा. पण गौतमी सोबत ते परफॉर्म करणं, ती केमिस्ट्री म्हणजे असंख्य पुरुष मंडळी जे आहेत, जेव्हा गौतमी पाटील म्हटलं, की हो त्यांच्या ना. चेहऱ्यावर जो काही तेल असतो, तुझ्याही हा. चेहऱ्यावर तो तेल होता. मी ती रील येते ना आजकाल, मैं जलवा बरकरार रखूंगा, आप जलन बरकरार रखिए.
हो, मी प्रत्येक शॉटमध्ये जलन बरकरार रखिये. ब नाही, भरपूर लोकं म्हणजे ज्या प्रकारचा क्रेज आहे आणि प्रेम गौतमींना आता मिळतंय. लोकं असतात एकदम आणि मला असं वाटेल की असं येतील मला की खून भरी मांग, आता तू असं कसं केलंस? मी तर तिच्या हात लिहिलंय ते रिस्टवरती तिचं नाव लिहिलंय असं काहीतरी. पण थँकफुली सगळे प्रेमानेच येतात. भले प्रेमाने आतमध्ये काही असेल, पण सगळे प्रेमाने. खूप चांगले दिसताय तुम्ही दोघं. खूप एकाने तर मला कमेंट पण केली, की "तू गौतमीपेक्षा सुंदर दिसतोस" म्हणून. तर खूप तेव्हापासून तसाच दिसतोय अभिजित दादा. म्हणजे अगदी हो. आम्ही इंडियन आयडल पासून बघतोय ना, आता बिग बॉस झालं, तर हां. आताही अजून तसंच दिसतोय. वाचलोय मी कसा-कसा. पण मला असं वाटतं ना, की गौतमी मी अनेकांकडनं ऐकते. खूप हं, प्रोफेशनल पद्धतीनं काम करते. आता ती मराठीतही करते. हं, तू सेटवर काय पद्धतीचं होतं? म्हणजे जेव्हा अभिजित सोबत केमिस्ट्री हे करायची, कारण तू अभिनय पण करतेस हम्म. या गाण्यामध्ये. हो हो. म्हणजे सगळ्या अभिनेत्रींचं मार्केट हम्म. खायला तू हम्म. तयार आहेस का गौतमी? नाही, तसं नाही. मला कोणाचं मार्केट नाही खायचं पहिली गोष्ट. म्हणजे माझ्यासाठी सगळे खूप छान आहे आणि सीनियर आहेत, कारण की ही माझी सुरुवात आहे. म्हणून मला छान वाटतं नवीन-नवीन काहीतरी करायला आणि स्टेज हे माझ्यासाठी खूप छान आहे. म्हणजे मला एक ते माझ्यासाठी खूप वेगळं आहे. माझं आनंद आहे. स्टेज म्हणजे खुशी, एकदम माझं सगळं दुःख विसरणारी ती गोष्ट आहे. म्हणून ते वेगळं आहे आणि राहिलं हे शूटचं, तर हे माझ्यासाठी नवीन आहे म्हणून आत्ता जे चाललंय ते एकदम छान आहे. पुढे बघू आपण काय, आणि दादांसोबत काम करून तर मला एकदम भारीच वाटलं. पण तुझा हं. तो या गाण्यातल्या डान्स फॉर्मचा फोटो वेगळा दिसतोय आम्हाला. हां, हां. त्याच्यामध्ये हां. तुझ्याकडून ते करून घेतलं असणार आणि असं कारण आम्ही स्टेजवरचा जो डान्स बघतो याच्यात असं सौम्य पद्धतीनं तू नाचतेस वगैरे. तुला किती मजा आली? असं वाटलं फुल हिरोईन वाला जो फील असतो ना, तो या गाण्यात जाणवतोय. हां, जाणवतोय आणि म्हणजे वेगळं काहीतरी करायला मिळालं म्हणून छान आहे आणि ते मी करून गेले. म्हणजे असं डान्स प्रत्येक वेळेस मला लोकांनी असं म्हणजे काष्टा वगैरे यातच पाहिलंय. आता ते एकदम सोबर लूक, आता मी बरेच गाणे केलेत त्यात म्हणजे बरंच आपलं ज्वेलरी असेल किंवा काय असं खूप असं डार्क दाखवलंय. पण यात एकदम सोबर काहीच नाही. एकदम फक्त सिंपल एक प्लेन साडी आणि त्यात ते एकदम म्हणजे खूप छान होतं ते. आणि मला आवडलं आवर्जून. खूप सुंदर दिसतेस तू आणि त्या गाण्यामध्ये. हो. पण मी कायम बघते ना, तू गौतमी पाटील आणि कॉन्ट्रोव्हर्सी हे समीकरण झालेलं आहे. हं, बरोबर? हं. गौतमी कायम ती गोष्ट ना इतक्या सटल पद्धतीने हँडल करताना मी बघते. म्हणजे कुठलीही पत्रकार परिषदेत तिच्या हो. चेहऱ्यावरचं हास्य कायम असतं. काहीही घडतंय, काहीही होतंय, तुझ्यावर बोट दाखवलं जातंय किंवा तुझ्यावर आरोप होतायत. कुठल्याही गोष्टीला ना तू पॉझिटिव्ह पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने जाते. हे कुठून आलंय गौतमी? कारण ज्या पद्धतीनं तू बिंदास तशी सटल पद्धतीनं सगळ्या गोष्टी सामोरं जातेस. मला त्याबद्दल जाणून घ्यायचं. हे अनुभव असतात. आपण पहिलेपासून शिकत आलेलो असतो. म्हणजे मी पहिलेपासूनच शिकत आली की अरे बोलतात बोलू दे. आपण आपलं काम करत राहा, कामाकडे लक्ष द्या आणि कामानी उत्तर द्या. मला हे कळतं. कारण ट्रोल करणारे बरं ठीक आहे, बोलतायत ना. म्हणजे मगाशीही बोलले, त्यांचं माझ्यावर खूप जास्ती प्रेम आहे, म्हणून ते माझ्या बाबतीत बोलतात. मग ते सोडून द्यायचा विषय. एवढं लक्ष नाही द्यायचं आणि मी आता लक्ष देतच नाही ह्या गोष्टींकडे. आता ते लक्ष तुझ्या विविध फक्त स्टेजच्या कामाकडे आहे. पण त्या स्टेजवर परफॉर्म करताना असंख्य म्हणजे कितीदा गर्दी ही आटोक्यात येत नाही इतक्या प्रमाणात गर्दी असते टाळ्या शिट्ट्या असतात तुला ते काय फील होत असतं जेव्हा तू स्टेजवर परफॉर्म करते स्टेजवरची गौतमी काय स्टेज म्हणजे हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. म्हणजे जे ते मला आजकाल महिला वर्ग असतील, उलट जेन्ट्सपेक्षा महिला वर्ग खूप जास्ती प्रमाणात येतात आणि लहान-लहान पोरं तर आवर्जून येतात. तर हे सगळं प्रेक्षकांना मी हे श्रेय देईल, की हे सगळं जे काही आहे, जेवढं काही आहे ते सगळं त्यांच्यामुळे. हं. पण अभिजित आपण सगळे म्हणतो की तिला परफॉर्म करताना बघणं म्हणजे तू ते तिकडे गाणं करत असताना बघत होतास हो. आवाज आहे जसं मी म्हटलं ना, की एकदम सगळं अगदी आय वॉज व्हेरी हॅपी की अ, म्हणजे जेवढं पद्धतीने प्रचार होता, ज्या पद्धतीने रील्स-वील्समध्ये पॉप्युलॅरिटी होती, मला वाटलं की थोडंसं असेल ॲटिट्यूड असेल आणि अ, कारण पहिल्यांदाच भेटणार, मग कधी-कधी असतं ना, मुलींना थोडं असतं पण आणि असं त्यांचं असायला हां, म्हणजे ते चांगलं पण मानलं पाहिजे, की असतं. असायला पाहिजे पण मॅडम एकदमच जास्तच अगदी, "अरे हां, हां, या, या, हे करूया, ते करूया." आणि आम्ही जिथे राहत होतो ना, म्हणजे अगदीच कारण शूटिंग इज मोर इम्पोर्टंट ना, हो शूट बीचवर करणं जायचं बीचवरती आणि मग ते ज्या जागेत की ते कधीही काही
चीचू नाही किंवा आवाज नाही की बाबा हां, ठीक आहे आम्ही जसं आहे. मग मी विचार करतोय की अरे यार इथे कसं राहायचं? पण शी इज लाइक कम्फर्टेबल. किती छान. त्यामुळे म्हणजे कलाकारामध्ये एक ही चांगली गोष्ट आहे नाही, ॲज अ आमच्या रूममध्ये खूप प्रकारचे काय अ, काय म्हणता येईल म्हणजे छोटे-छोटे छोटे-छोटे जीवजंतू. जीवजंतू होते. हो, माझ्या पण रूममेट अच्छा. विंचू पण म्हणजे होते. तुम्ही स्वतः टीचर आहे. ते ते तर पाहिजे. म्हणजे अशा काही आठवणी असतात, की ते खूप छान वाटतं. तर आम्ही ते खूप छान एन्जॉय म्हणून नेलं. असं नाही का, की खूप छान वाटलं. बरं आणि त्या पाऊस पण पडला खूप लास्टच्या दिवशी. त्यावेळेसही आमचं म्हणजे आमचे खूप हाल म्हणजे हाल म्हणण्यापेक्षा पाऊस आम्ही गाडीत बसलो, हां. की पाऊस थांबायचा आणि बाहेर पडलो, की पाऊस सुरू व्हायचा. मग हे गौतमी सगळं पेंटिंग सेट. होती ना त्यावेळेस. Yes. तर मग ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी पण ते छान, एकदम छान निभवलं आणि पूर्ण जी सगळी सारेगमाची पूर्ण टीम होती, ती एकदम छान होती. म्हणजे असं वाटून नाही दिलं, की अरे काय, कोण काय, असं एकदम एकत्र राहण्यासारखं असं फील खूप छान होतं. किती छान. पण अभिजित म्हणजे इंडियन आयडल असेल, त्यानंतर तू स्टेज शोवर इतकं लोकांचं मन जिंकतो किंवा बिग बॉस मधनं सगळ्यांची मनं जिंकली बिग बॉस हं, मराठी तुला. त्या शो नंतर काय बदललं? तुला असं जाणवतंय काय? हं. लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला काय वाटतं? नाही मग लोकांचं जे प्रेम आधीपासूनचं होतं ते तसंच होतं. फक्त कुठे आपण म्हणतो ना, की एकदा थोडा ठेवणीमध्ये कुठेतरी एक एक डब्बा थोडा कोपऱ्यात होता. "अरे, हा डब्बा पण आहे का?" तर तो सडनली लोकांना ते मनामध्ये एक भावना परत एकदा, "अरे, अभिजित अपना है ना." तर आणि मराठी ऑडियन्समध्ये खास करून. कारण तसं बिकॉज ऑफ इंडियन आयडल हिंदी शो पूर्ण देशभर झालेला शो. त्यामुळे आमचं जास्त करून माझं जास्त करून काम हे नॉर्थ इंडियन किंवा नॉन महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जास्त राहिलंय नेहमीच. आजही जास्त करून शोज, इव्हेंट्स जे होतात माझे, ते खास करून नॉन महाराष्ट्रीयनमध्ये जास्त होतात. त्यामुळे तो एक वेगळ्याच ग्रुपमध्ये मी नेहमी राहिलो. पण आफ्टर बिग बॉस मी ॲक्चुअली मराठी ऑडियन्सपासून जरा जास्त जवळ आलो आणि मग त्यांच्याशी जास्त कनेक्शन झालं. आज जे म्हणजे यंग जे 18च्या खालची पण जी जनरेशन आहे ती पण अभिजित सावंतला ओळखते. तर एक चांगली गोष्ट घडली आहे आफ्टर बिग बॉस. तुमच्यासाठी स्टेजवर परफॉर्म करणं काय असतं? तुम्ही जेव्हा स्टेजवर असता, ऑडियन्स हो, रिएक्ट करतं, ते लाईव्ह हो. इंटरॅक्शन असतं ना तुमचं. तुम्हाला लाईव्ह आता मला तर ऑलमोस्ट 20-25 वर्ष झाली स्टेज म्हणजे आयडलच्या आधी पण मी तेच करत होतो. त्यामुळे लोकांबरोबर इंटरॅक्ट करणं, त्यांना त्यांना आनंद देणं. कारण ते तुमच्या 2 तास, 3 तास स्वतःच्या आयुष्यातले काढून ते इथे येतात तुम्हाला बघायला आणि त्या तेवढ्या 2-2.5 तासांमध्ये आम्ही किती आनंद त्यांना देऊ शकतो, की ती एक मेमरी बनेल त्यांच्यासाठी आयुष्याची, की "अरे, मी अभिजितचा शो बघितलाय किंवा मी गौतमींचा शो बघितलाय." तर ते देण्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी पण असते आणि ती नेहमीच एक जागृत ठेवते कलाकाराला. ॲज अ कलाकार म्हणून पण आम्हाला तू असं म्हटलं, की "अरे, तू अजून यंग दिसतोय." तर कारण मी नाही दिसू शकत. तसा जसं मला हवंय तसं, की कारण कारण तुम्ही लोकांसाठी आहात आणि लोकं तुमच्यासाठी नाही आहेत. लोकं डिसाईड करतात, की ते तुमच्यासाठी थांबू शकतात की नाही. पण आपण फक्त लोकांवरती आहोत. त्यामुळे नेहमीच प्रयत्न हा असतो, की लोकांना किती मी प्लीज करू शकतो, त्यांना किती आनंदी ठेवू शकतो आणि त्यामधून भरपूरशा गोष्टी शिकायला मिळतात. गौतम मी तुला विचारेन, कारण याच्यातला पण अभिनय वेगळा आहे तुझा जाणवतंय ते. कारण काही गाणी केलीस तू मराठीतली त्याच्यातही काहीतरी एकचे आयटम नंबर्स होते. पण याच्यात प्रॉपर अभिनय बघायला मिळतोय. हो, म्हणजे तो हो. रोमान्स असेल किंवा तो रुसलाय, त्याला मनवतीयेस, या सगळ्या गोष्टी. अभिनय करून कसं वाटलं? आणि तुला असं वाटतंय आता मोठ्या पडद्यावर काहीतरी भन्नाट मी ॲक्टिंग म्हटलं की मी पहिलंच म्हणते की "अरे, अरे, नको, नको." असं होतं कसं काय? मला. ॲक्चुअली डान्स मला मला डान्समध्ये फार इंटरेस्ट आहे आणि ॲक्टिंग मला असं एवढं म्हणजे जेवढं डान्समध्ये इंटरेस्ट आहे तेवढं ॲक्टिंगमध्ये एवढं नाहीये. म्हणून पण ज्यावेळेस हे सॉन्ग आलं मला, त्यावेळेस ॲक्चुअली आम्ही प्रॅक्टिस वगैरे काही केली नव्हती. म्हणजे ऑन द स्पॉट गेलो आणि त्यावेळेस जे काही झालं त्याच वेळेस. तिथं गेल्यावर मला मी विचारतेय म्हणजे सरांना, की "सांगा मला आता काय करायचंय?" नाही का. मला वाटलं डान्स वगैरे, तर ते म्हटले ॲक्टिंग आहे. म्हणजे हं. "तू एवढा लोड नको घेऊ गं, ॲक्टिंग आहे, एवढं काही नाहीये," नाही का अच्छा. नॉर्मल. पण तुला लोड आला मला स्पर्धेला लोड गेली. आहे. ते उलटं अजून उलटं झालं, की "अरे देवा! आता ॲक्टिंग करायची." मग डान्स असता तर ठीक होतं. पण ते कसं झालं मला माहीत नाही. पण ते एकदम छान आणि इकडं कोण माझ्यासोबत ते तर म्हणजे असं नाही, आम्ही दोघांनी पण बरंच एकमेकाला सपोर्ट केलाय. आमची डान्सची म्हणजे डान्स ज्यावेळेस शूट होतं ना, त्यावेळेस टेक नाही का, टेक.
अरे देवा! चुकतोय मग आपण एक काम करू आता मी चुकले तर तुम्ही मला सपोर्ट करा. नाही का तुम्ही चुकले तर मी सपोर्ट म्हणजे बरोबर. असं ते आम्ही खूप छान निभावून नेलं असं. किती छान. ऍक्च्युली हं, मला एक हं, खास गोष्ट नमूद करायची इथे. कारण ज्या गौतमी जरी म्हणत असेल ना की तिला भीती वाटते हं. ऍक्टिंग ऍक्टिंग, पण ती प्रत्येक शॉट एका वन टेक मध्ये देत होती. क्या बात हा एकदम इझी आहे, तिला ती ऍक्च्युली कॅमेरा समोर खूप इझी आहे आणि शी इज म्हणजे एकदम नॅचरल आहे. तिने जे आता एक असा एकामध्ये असं ती असं करून धावते माझ्या पाठी, असं तो एक शॉट आहे. हो, तो हो, पण हो. इतका नॅचरली तिने परफॉर्म केलाय ना. ऍक्च्युली कधी कधी म्हणतात ना की कलाकाराला स्वतःला पण माहिती नसतं की किती हो, त्याच्यामध्ये हिडन टॅलेंट. पोटेन्शियल आहे. हम्म. तुला असं जाणवतंय आता कारण हे गाण्यात आम्ही बघतो एकदम सटल वाटतंय सगळं. ते बघितल्यानंतर मी वाटतं की करू शकते मी बऱ्याचशा ज्यावेळेस गोष्टी. म्हणजे ज्या शूट चाललेलं मी तो म्हणजे गाणं येईपर्यंत माझं असं टेन्शन कसं होतंय, कसं होतंय, कसं होतंय. जसं गाणं आलं मी पहिल्यांदा मी एकदम खुश झाले. असं अरे हं. वाह! काय बनवलंय म्हणजे कामच छान गेलंय. सगळ्यांनी टीमच भारी होती असं. तू जेव्हा परफॉर्म करते सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना आनंद होतो. पण काही सुरुवातीच्या काळात काही लोकं दुखावली गेली, काही स्टेप्स असतील डान्सच्या माध्यमातनं जे. पण तू ते सुधारण्याचा प्रयत्न केला गौतमी. तू तू नंतरच्या परफॉर्मन्समध्ये ते काहीतरी त्याच्यात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आताही अशी छान मराठी गाणी करतेस तर आणखीन जवळ जातीयेस तू लोकांच्या. खूप जवळ जातीये आणि असं नाही म्हणजे हे सगळं प्रेक्षकांमुळेच झालंय. आज त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी ते सगळं जे काही मागचं होतं ते सगळं विसरून आज मी इथपर्यंत आलीये. म्हणजे आज त्यांचा सपोर्ट नसता तर मला नव्हतं माहिती मी काय केलं असतं. हं. म्हणून हे सगळं श्रेय प्रेक्षकांना देते आणि वेगळं काहीतरी करते म्हणून ते लोकांना आवडतंय. हं. तू परफॉर्म करते तेव्हा अवाक होतात लोकं. ज्या पद्धतीची एनर्जी तू आणि तुझा सगळा ग्रुप ज्या पद्धतीनं स्टेजवर परफॉर्म करतात, ती एनर्जी ती एक कला आहे आणि ती सगळ्यांमध्ये नसते. त्या पद्धतीनं ऑडियन्सला धरून ठेवणं. पण ते करत असताना अनेक पुरुष मंडळी जी आहेत, ते खूप फिदा असतात. म्हणजे अनेक जण टॅटू वगैरे काढतात. तुला काय वाटतं? "अरे, हे काय म्हणजे मी काय करतेय?" असं तेव्हा काय वाटतं? म्हणजे आता आज मी सांगितलं, की गौतमी येणार आहे ऑफिसमध्ये आणि जो काही गदारोळ झालेला आहे, मुलींमध्ये अभिजित सावंतमुळे आणि मला किती अरे तू गौतमी बरोबर व्हिडिओ करतोय म्हटलं हा मी बरोबर करतोय. काय वाटत असतं तुम्हाला? हे मी प्रेक्षकांनाच हे श्रेय देणार. म्हणजे त्यात काही विषयच नाहीये, की हे नाव प्रेक्षकांचं घेणं यात. कारण की हे सगळं त्यांच्याचमुळे आणि आज टॅटू वगैरे काढणं वगैरे हे हे मी पण शॉक. अरे हे काय? हं. अरे हे काय करतोयस? म्हणजे हे त्यांचं प्रेम आहे गं. म्हणजे असं ते प्रेम व्यक्त करतात किंवा येऊन जे एन्जॉय करतात ना, म्हणजे असं चल बसलेत, सगळे डान्स वगैरे बघताय, पण लास्टला जे ते असं खुश होऊन एकदम एंट्री लास्टचं जे गाणं लागतं ना आणि जे उठ्ठातनी जे धिंगाणा म्हणजे एकदम ते छान वाटतं. ते हं. खुश होऊन जातात. म्हणून सगळं श्रेय त्यांनाच आज त्यांच्यामुळे तर. विशेष करून विविध जे काही फेस्टिव्हल असतात, आपले सण-उत्सव असतात, मग दहीहंडी असेल किंवा कोणाचं लग्न असेल, सगळीकडे गौतमी असते. तू मला वाटतं सगळे सण तुला अशा पद्धतीनं साजरे करता येतात ना गौतमी? मी घरी कमी आणि हे सण माझ्या बाहेरच जास्ती साजरी होतात. म्हणून ते काही विषय पण आवडतं मला. म्हणजे त्यांच्यासोबत हे काम करणं म्हणजे जिथं प्रेक्षक तिथं मी ते ते सोडून द्यायचं. सण वगैरे मला काही नाही. उलट काम आलं ना, तर मी म्हणते, "अरे चल राहू दे. काही नाही आपण पहिलं काम करू." ते मला आवडतं. किती छान. हं. रुपेरी वाळूत या गाण्याबद्दल उत्तर देतात. हम्म. पण हे गाणं आहे, झालेलं आहे. पुन्हा नव्याने याला हो. आणणं हे वेगळं चॅलेंज होतं. त्याबद्दल सांगा. ते काय डोक्यात होतं तुझ्या? ऍक्च्युली ज्या वेळेला गाणं आलं, विजय भाट यांनी जे कंपोज केलंय, पूर्ण डिझाइन केलंय गाण्याला, मला आधी मी म्हटलं, की परत एकदा रिमेक करणं किंवा एखाद्या गाण्याचा परत हे करणं किती चांगलं असेल, नाही असेल. कारण चाल तुरू तुरू केलेलं एक ते आणि ते खूप चांगलं चाललं. तर मी म्हटलं, पहिलं मला ऑडिओ ऐकू दे. जर गाणं चांगलं असेल तर, नाहीतर मला सेम गोष्ट परत रिपीट नाही करायची, जी जसंच्या तसं आहे. आणि आणि काय ना, रुपेरी वाळूत करण्याचं एक रिझन पण हे होतं, कारण हे गाणं लहानपणापासून गायलंय, पण कधी स्टेजवरती गायचा चान्स मिळाला नाही. कारण इट्स अ कंप्लीट फिमेल ट्रॅक. मेल गाताना कधी बघितलंच नसेल कोणाला. हं. त्यामुळे पहिल्यांदा मला तो गायचा चान्स मिळणार होता. मी म्हटलं, "यार मस्त मजा घेऊन गाऊ, स्केल-वेलमध्ये आपल्या." आणि ते अंतरा रिप्रेझेंट करायचा आहे. तो एक ॲज अ मेल जर मी रिप्रेझेंट करतो एखाद्या मुलीसाठी, तो एक वेगळा अप्रोच पण असू शकतो आणि तो करण्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर म्हटलं करून बघूया आणि खूप सुंदर पद्धतीने ते डिझाइन पण झालं गाणं. आता तू सांगतोय तर प्लीज ऐकायचंय आम्हाला. आणि थोडीशी अदा बसूनच जर गौतमीने केली तर 4 चांद लागतील. प्लीज गौतमी, कम ऑन. हो रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना,
रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना. हो चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. अशी छान छान गाणी करत राहा गौतमी. आणि हे केल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल पुन्हा काहीतरी एकत्र करायला पाहिजे गौतमी तुला. हो, आवर्जून, आवर्जून. नक्की करणार ना. पण तू परफॉर्म करताना तुला काहीतरी बघावं लागलेस. तुला कोणकोणते ॲक्ट्रेस इन्स्पायर करतात? म्हणजे कुणाचं काम बघून तुला असं वाटतं, कुणाचा डान्स बघून असं वाटतं, की हे असं काहीतरी छान झालं पाहिजे. आपण तर करतोच आहे. हां, पण हां. आपल्याला आवडतं ना कुणाचा तरी परफॉर्मन्स बघितलेला असेल. हां, फिल्म्सच्या माध्यमातून किंवा हां. परफॉर्मन्स. तुला मी कुणाचे म्हणजे अमृता खानविलकर, अमृताताईचा मला डान्स खूप आवडतो. मराठी मराठी सईताई हां. हां, ते बेस्ट आहे. त्या दोघांना बघून असं वाटतं, की अरे आपण पण हे असं इथपर्यंत नाही का, की त्यांचं बघून असं वाटतं ना, की हिच्यासारखं म्हणजे आपण पण व्हायला म्हणजे असं म्हणजे त्यांच्याकडे बघून एक मी फॉलो करते. तर मी जेव्हा रील बघितलं ना, आपण पण इथपर्यंत आलं पाहिजे, असं करूया काहीतरी असं. ते हिंदीमध्ये आपलं नोरा हो, हो. नोरा फतेह हां, माधुरी दीक्षित ते 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 आवडतं. ते तर माधुरी दीक्षित फेव्हरेट आहे. कमाल, असं. कमाल. अभिजित तुला तुला असंख्य लोकांनी इन्स्पायर केलं हम्म. असेल. तुला परफॉर्मर म्हणून बघितल्यावर कोण मी असं आता स्वतःलाच बघतो. अरे! मी मी माझा रस्ता स्वतः बनवणार आहे. म्हणजे अरे! मी अ, माझी ती एज निघून गेली जिथे मी म्हणजे इन्स्पायर्ड होईन कोणापासून. ऑफकोर्स मला आता नवीन लोकांपासून तू इन्स्पिरेशन कमेंट जास्त करून आता मिळतो. एजबद्दल बोलूच नको. हां, मी तेच बोलणार होते. अजिबात असं बोलू नका. पण खरं म्हटलं तर मला वाटत नाही अजिबात. पण मला मला असं हां. यावर नमूद करायला लागेल, तुला बघून अनेक जण इन्स्पायर होतात. हो, ते ते हो, ते तर हो. आहे. मला आजही तसे लेटर्स आणि सगळं आजही येतात. खूप कमेंट्स येतात. मी आता एक शो केला त्यात पण भरपूर मिळाले. किंगसारखा माणूस येऊन भेटतो आणि तो खाली ऑडियन्समध्ये उभा राहून गाणं ऐकतो. तर इट इज पण आता जसं मी म्हटलं, की इन्स्पिरेशन आजकाल नवीन कलाकारांपासून मिळतो, यंग कलाकारांपासून मिळतो. कारण कारण आत्ताची जी इंडस्ट्री आहे, ती यंगस्टर्सची इंडस्ट्री आहे. ती स्वतःची त्यांची इंडस्ट्री आहे. आमचं आमच्या आधीच्या लोकांची एक वेगळी इंडस्ट्री होती. त्यांचं वेगळं कल्चर होतं. आता जसं गौतमी आहे किंवा दुसरे आर्टिस्ट आहे ना, ते जे करतात कारण आता सोशल मीडियाचा टाईम आहे आणि तिथे तुम्हाला जर पुढे जायचं आहे, तर नवीन पासून इन्स्पिरेशन घेणं जास्त जरुरीचं आहे. जसं ते म्हणतात ना, की एआय जे आहे, ते आता एआय बनवलं यंग लोकांसाठी आहे, पण ऑपरेट करणारे सगळे आपल्या ह्याचे ओल्ड एजचे आमचे. तर ते ते ज्यावेळेला चेंज होईल तसं पुढे येईल. बघू. वाह! वाह! पण गौतमी जी काही कायम चेहऱ्यावर हास्य आहे, जो नम्रपणा आहे, तो कुठून आलाय गौतमी? कायम म्हणजे परफॉर्मन्सच्या आधीही तो असतो, परफॉर्मन्सच्या नंतरही असतो किंवा कुठेही मुलाखतीला जाते तेव्हाही असतो. काय कुठून आलंय? तुला काय जाणवतं? मला नाही माहिती. मला खरंच आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. म्हणजे अवाक करणारं. कारण शी इज ऑल्वेज स्माइलिंग. कसे दादा, कसे तुम्ही, तुम्ही पण कसे, तुम्ही पण, मी पण कसे, सगळे कसे, आम्ही सगळे लव्ह लाईफ म्हणजे वगैरे. असं नाही कॅमेरा आमचं ऑफ कॅमेरा जरी असला ना, म्हणजे तरी आमचं चालू असतं नाही का. म्हणजे खूप छान एन्जॉय चालू असतो, मस्ती चालू असते. नृत्या असं. व्यतिरिक्त स्टेज शो व्यतिरिक्त काय करत असते गौतमी? म्हणजे काय आवडतं तुला? अदरवाईज काय करते असं? फेव्हरेट डान्सच आवडतो मला आणि तो तो तर मी नेहमी करतच असते. कार्यक्रम चालू असतात, काही ना काही चालूच असतं. किती छान. मला असं. खूप छान वाटलं या निमित्तानं थँक या यू. अशा वेगळ्या जोडीसोबत गप्पा मारलेल्या. थँक यू. तुझ्यासोबतही आणि गौतमी तुलाही भेटण्याची अनेकांना इच्छा असते, बोलण्याची इच्छा असते. म्हणजे खऱ्या आयुष्यात गौतमी काय आहे, कशी बोलते याबद्दलचं कुतूहल असतं आणि ते मलाही होतं आणि या निमित्तानं बोलता आलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. गाण्यासाठी खूप शुभेच्छा कारण आता भन्नाट रील जे काय हो. होणार आहेत ते होत राहतील आणि मला वाटतं गाणं आणखीन व्हायरल होते. खूप शुभेच्छा. थँक यू. थँक्यू सो मच. थँक यू.